माझी ही कविता सर्वच आयांसाठी समर्पित. काळाचा बाण सुटला, श्वासाचा धागा तुटला, पाखरू पिंजऱ्यातून लुप्त झालं आणि तळमळणारं शरीर स्तब्ध झालं. काळाचा बाण सुटला, श्वासाचा धागा तुटला, पाखरू पिंजऱ्यातून लुप्त झालं आणि तळमळणारं शरीर स्तब्ध झालं. तिची किंकाळी आभाळ चिरू लागली, तिची किंकाळी आभाळ चिरू लागली आणि काळी अवदेसा तिचं कुंकू पुसू लागली. तिची किंकाळी आभाळ चिरू लागली आणि काळी अवदेसा तिचं कुंकू पुसू लागली. तिचं ऊर बडविणं चालूच होतं. कुशीत एक लेकरू होतं, दुसरं चूल फुकीत होतं, आतडं आग ओकीत होतं. म्हणालं माय भूक लागली. मायनं छाती चोळली. छातीला दूध नव्हतं, डब्यात पीठ नव्हतं. कुंकवाचं मडं पडलेलं, काळानंच कुळाला घेरलेलं. इंद्रही तिथं तांडव करू लागला. इंद्रही तिथं तांडव करू लागला. पवन पिलांना धडू लागला. झोपडं तयांचं ते गळू लागलं. उतानं मड ते भिजू लागलं. काळजाच्या गाभाऱ्यातून ओरडून म्हणाली, काळा कुठं फेडशील हे पाप. काळजाच्या गाभाऱ्यातून ओरडून म्हणाली, काळा कुठं फेडशील हे पाप. विचारते एक सती एक माय जाप, अरे तूच तयांना जन्म दिलास का तूच मुळावर आलास. दुःखाचं कसं हे जाळं टाकलंस, काळा त्यात कुंकूही माझं पुसून टाकलंस. म्हणाली खबरदार, म्हणाली काळा खबरदार, तुझं वैर माझ्याशी आहे. म्हणाली खबरदार, तुझं वैर माझ्याशी आहे. जर मी तुझी गुन्हेगार आहे, अरे दुःख मला तू अपार दे. अश्वत्थाम्याचं जिने दे, न सरतील इतक्या यातना दे. इतकंच नाही तर काळा माझ्यातील आईचं काळीच फेकून दे, पण माझ्या वासरांना कुशीत घे. काळा माझ्या लेकरांना कुशीत घे. काळा माझ्या पिलांना कुशीत घे.